मुक्काम पोस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। येत्या काही दिवसांमध्ये 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। त्या निमित्ताने आपल्यासोबत स्वाभिमानी युवक चे अध्यक्ष प्रशांत गायकवाड आहेत। तर ते त्यांच्या दृष्टीनं ही जयंती कशा पद्धतीने ते साजरी करणार आहेत त्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी ते आहेत। तर काय सांगाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, तर कशा पद्धतीने नियोजन आहे आणि काय सांगतो? जय भीम। विश्वरत्न बोधिसत्व महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त मुक्काम पोस्ट चॅनल तसेच स्वाभिमानी युवक संघ व प्रशांत गायकवाड मित्र परिवारातर्फे महामानवास कोटी कोटी प्रणाम। आमचे बंधू गणेश भाऊ खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवमुद्रा ग्रुप आयोजित मी महात्मा फुले बोलतोय हे एक पात्री नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे। स्थळ आहे सिंहगड रोड, दत्तवाडी। 16 एप्रिल रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे, तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा। जय भीम, जय भारत, जय संविधान। बरं, आता काय सांगताल, ही जी जयंती आहे ती कशा पद्धतीने आपण साजरी करणार आहात? पुस्तके वाचून व संविधानाचे 1 लाख प्रती आमचे बंधू शशिकांत कांबळे वाटणार आहेत। त्या अनुषंगाने सर्वांनी संविधानाचा अभ्यास देखील करता येईल व कायद्याचे नॉलेज निर्माण होईल, अशा प्रकारची आम्ही जयंती यावर्षी साजरी करणार आहोत। बरं, ही म्हणजे दिवसभर कशा पद्धतीनं नियोजन असेल हे तुम्ही काय करणार, पण अजून दुसरे कुठले कार्यक्रम आहेत का? आता पुणे स्टेशनला आंबेडकर पुतळ्याजवळ बरेच प्रकारचे कार्यक्रम असतात। वंदना घेतली जाते, बाबासाहेबांना हार चढवण्यात येतो, फुले वाहिली जातात। आमच्या भागातनं 130 दांडेकर पूल पुणेमधनं दरवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणात मिरवणूक असते। गाजावाजा करत जयंतीची सुरुवात होते, गाजावाजा करत व्यवस्थित जयंती पार पडते। व्यवस्थितरित्या जयंतीचा आनंद घेऊन सर्व लोक आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या मार्गाप्रमाणे आपली जयंती साजरी करतात। शेवटचा आता काय सांगाल जयंतीनिमित्त? जयंतीनिमित्त मी एवढं सांगू शकतो की महामानवाची जयंती आहे, तर जयंतीमध्ये कोणत्याही प्रकारचं गालबोट न लावता जयंती ही व्यवस्थितरित्या पार पाडावी व समाजाचं आणि बाबासाहेबांचं नाव आयुष्यभर संविधानामार्फत आपल्या आणि अख्ख्या जगाच्या उराशी पाठीशी आहे। आणि बाबासाहेबांनी जे संविधान दिले ते खूप चांगल्या प्रकारचं संविधान आहे, हे जगासमोर आहे, याला काही कोणत्याही प्रकारची वाव नाही आहे।